नमस्कार मैत्रिणींनो, कविताच ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता दामटीचे लाडू बनवणार आहोत। आता हे मी 5 वाट्या पीठ घेतलेलं आहे। वाटीच्या मेजरमेंटनी 5 वाट्या पीठ आहे आणि असं 1 किलो पीठ आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीला आणि थोडंसं कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर। आणि हे पीठ पुरीला आपण पीठ मळतो तसं घट्ट पीठ मळून घ्यायचं। तर ज्या वाटीने आपण 5 वाट्या पीठ घेतले त्याच वाटीने सपाट वाटी 5 वाट्या साखर घेतली, 2 वाटी पाणी टाकायचं आणि याचा आपण पाक बनवून घेऊ, एक तारी पाक। आता या प्रकारे आपण पीठ मळून घेतलंय, आपण पुरीला मळतो तसं। आता याचे आपण थोडं मध्यम आकाराचं, लई जाड नाही लई पातळ नाही, अशा पुऱ्या लाटून घेऊ। तर अशा प्रकारे आपण पुरी लाटून घेतली, थोडी मोठी झाली तर चालेल, लई पातळ नाही करायची, लई जाड नाही करायची, मध्यम याच्यामध्ये लाटायची पुरी। थोडे मोठे मोठे आकाराचेच लाटायचे आणि असे तळून घ्यायचे। बारीक करून घ्यायचं, मग याची रवा पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला। चला तर आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलं, असं रवा बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक नाही जास्त जाड नाही। तर आपण हे जे दामटेचा गरा केला आहे त्याच्यामध्ये आपण 2 3 चमचे तूप टाकून चांगलं लाडू खायला चांगले लागतात। आता याच्यामध्ये आहे ना आपण थोडा पाक टाकून घेऊ, जसं लागेल तसं थोडा पाक टाकून घ्यायचा। पाक टाकून आहे ना हे रात्रभर आता पाकामध्ये मुरून द्यायचं आहे मिश्रण, आणि सकाळी लाडू बांधायचे म्हणजे लाडू चांगले होतात। बघा मैत्रिणींनो, हे झाले आपले लाडू तयार।